बरेच दिवस झाले मी ब्लॉग बनवलाच नव्हता बिकॉज ऑफ गावावरून मी पुण्याला आले. पुण्यावर मग हे आपलं रोजचं थोडंसं रुटीन लागायला वेळ जातो बरेच मंथ गेल्यामुळे. तर मग थोडा आता विहान पण सेटल झाला आहे इथं. तर म्हटलं आज असं ओकेशन पण होतं की मिस्टरांचा बर्थडे आहे. तर म्हटलं आज आपण ब्लॉगला स्टार्ट करू. तर जस्ट माझं आता सगळं आंघोळ वगैरे सगळं आवडले आहे. स्टील विहान आणि त्याचे पप्पा झोपले आहेत. तर म्हटलं मी आता ब्लॉगला स्टार्ट करते. तर बघू मग आय होप आजचा दिवस कसा जातो. तर इथं विहान आणि त्याचे पप्पा झोपले आहेत. तर मी तो पण किचनमधली बाकीची कामं आवरून घेते. तर इथं करते मी चहा. मस्तपैकी आलं टाकलं. आणि इथं विहान पण झोपून आता उठत आहे. आणि इथं घेत आहे मी चहा. आणि इथं मिस्टर काहीतरी मला बोलत होते त्यामुळे मला हसू कंट्रोलच होत नव्हतं. चहा पित आहे. आम्हाला दोघांना सुरू चहा वगैरे घेतला मी. बाकीची पण थोडी कामं आवरली. विहान पण खेळून झालं होतं. तर म्हटलं आता त्याची मॉलिश करावी. तर इथं मी त्याला मॉलिश करत आहे. मी सध्या तरी त्याला कोकोनट ऑइलनेच करते. पण मॉर्निंगला थोडं मी डाबर लाल तेल घेतलं आहे. तर इथं मी त्याला मॉलिश करून थोडा वेळ तसंच ठेवते. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला अंघोळ घालते. त्यांना अंघोळ घातली की मग त्याला थोडंसं खाऊ देते. मग तो थोडा खेळतो आणि मग झोपतो. हे असं आता आमचं नेहमीचंच डेली रुटीन चालू आहे. लवकरच मी विहानला मॉर्निंगला काय खाऊ देते हा पण एक ब्लॉग मी नक्की बनवेन. विहानची मस्ती आणि बडबड अशी दिवसभर चालू असते. त्याच्यामध्ये तो आता बोलण्यासाठी ट्राय करतो. तो नुसता दिवसभर बडबड करत असतो. विहानच्या मस्तीमध्ये पूर्ण दिवस कधी निघून जातो बिलकुल समजत पण नाही. इथे विहानचे अंघोळ वगैरे झालेले. अंघोळ वगैरे करून तो मस्तपैकी बसला आहे. आता लागले त्याला भूक तर मी त्याच्यासाठी बनवते त्याचं खाऊ. स्पेशल मी यांच्यासाठी असा शिरा बनवलाय. तर बघू यांना आवडतो का. हा घ्या बर्थडे स्पेशल शिरा. आणि कसा झालाय ते सांगा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप छान जावो. खाऊन सांगा कसा झाला. बर्थडेसाठी स्पेशल ना. येस बर्थडेसाठी स्पेशल. थँक्यू. तर फ्रेंड्स आज बर्थडेसाठी स्पेशल जशी चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे 1.5 किलो चिकन घेतलं आहे. आणि हा सगळा आहे लागणारा मसाला. त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगला ॲड करते मी आलं लसूण मिरची पुदिना कोथिंबीर ही सगळी पेस्ट करून घेतली मी. त्याच्यानंतर हे दही आहे. दही मी अंदाजे टाकत आहे. तर इतकं दही घेतले मी. त्याच्यानं हा आहे सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला आहे. रेडीमेडच मी आता यूज करत आहे.
त्याच्यानंतर हे आहे घरचं लाल तिखट आहे, मी अंदाजे टाकत आहे. त्याच्यानंतर हा लिंबू आहे, लिंबू थोडा सुकला आहे. एक लिंबू घेतला मी. हळद टाकते. थोडंसं मीठ टाकत आहे. हे सगळं मिश्रण मी मिक्स करते आणि 1 तास जवळजवळ हे मॅरिनेट व्हायला ठेवते मी. जितकं आपण वेळ मॅरिनेट व्हायला ठेवते तितकं बिर्याणी टेस्टी होते. इथं बिर्याणीच्या तयारीसाठी तांदूळ घेतलेत आणि इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याचबरोबर इथं कांदे पण कट करून घेतले आहेत मी. आणि इथं गॅसवर तेल गरम करत ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये मला कांदे फ्राय करायचे आहेत. पाणी गरम झालं की मी इथे 2 स्पून तूप घालत आहे आणि मीठ पण टाकत आहे मी इथं. आणि इथं मी खडे मसाले घेतलेत. हा तेजपत्ता आहे, थोडंसं शाही जिरा आहे, लवंग, काळी मिरी, 1 वेलची घेतली आहे आणि ह्याला दालचिनी आहे. टाकत आहे. पाणी उकळलं की नंतर आपण त्याच्यामध्ये मी हा तांदूळ मी 1 अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे. तर ते पाणी उकळलं की आपण तांदूळ टाकतो. त्याचबरोबर इकडे कांदा पण फ्राय व्हायला ठेवला आहे. बरोबर हे मी इथं छोटंसं असं बर्थडेचं डेकोरेशन केलेलं आहे घरी. इथं तर पाणी उकळले तर मी राईस घालते याच्यामध्ये. इकडं आता कांदा मस्तपैकी फ्राय होत आला आहे. त्याचबरोबर इकडं राईस पण शिजत आहे. इथे चिकन छान असं मॅरिनेट झालं आहे. ते मी हा कांदा फ्राय केला आहे त्याच्यामध्ये चिकन परतून घेते. चिकन इथं 5 ते 10 मिनिटं मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथं राईस पण आता शिजला आहे आणि इकडे चिकन पण मस्त असं शिजत आहे. वास इतका छान सुटला आहे ना. तर मी तर दोन्ही परातमध्ये असं राईस काढून घेतला आहे. ते चिकन पण ऑलमोस्ट शिजलं आहे. तर मी आता थर लावून घेते. इथं मी तूप घालत आहे वरतून थोडंसं. त्याच्यानंतर मी जो कांदा बाजूला काढला होता फ्राय केलेला तो घालत आहे वरतून. आणि त्याचबरोबर मग बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना. आणि मग थोडासा माझ्याकडे फूड कलर होता, ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे होता अवेलेबल म्हणून मी वरतून थोडासा फूड कलर ॲड केला आहे.
आणि झाकण ठेवून अर्धा तास मंद आचेवर मी मस्त बिर्याणीला दम दिला आहे. तर इथं छोटंसं घरच्या घरी आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतोय. दरवर्षी काय व्हायचं की आम्ही बाहेर जायचो, पण आता विहान लहान असल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. म्हटलं आपण घरीच जेवढं पॉसिबल होतं तेवढं आपण घरच्या घरी सेलिब्रेट करू. आणि इथे विहानची नजर नुसता केकवर होती. असं वाटत होती त्यालाच तो केक भरवत आहे, पण आम्ही त्याला जास्त नाही भरवला. बिकॉज ऑफ तो छोटा असल्यामुळे आम्ही त्याला शुगरचं वगैरे काही देत नाही. फक्त मी चवीला त्याला थोडंसं बोट लावलं होतं. इथे थोडंसं फोटो सेशन केलं. इथे मिस्टर बिर्याणी मिक्स करत आहेत. तर तुम्ही बघू शकता, इथं बिर्याणी बघूनच तुम्हाला ओळखलं असेल किती छान झाली आहे ते. अगदी जशी दरवेळेला होती तशीच झाली होती. तर हा होता दिवसभरातील एक छोटासा ब्लॉग. तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.